आता आपण भरती आणि ओहोटी ह्याच्या पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला तर आतापर्यंत आपण बघितलं उधाणाची भरती ओहोटी, भांगाची भरती ओहोटी, त्यांच्यामधले बदल कसे सर्व काही होत असतात. त्या भरती ओहोटीच्या प्रकारामध्ये आता आपण बघायला जाणार आहोत की भरतीची वेळ ही रोजची रोज कशी काय बदलली बघूया. भरती आणि ओहोटीची प्रक्रिया जी काही होत असते ही सातत्याने घडतच असते. हे तर आपण धड्याच्या सुरुवातीलाच बघितलं की नियमितपणे आणि सातत्यपणे घडणारी ही घटना आणि भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटी सुरू होते आणि ओहोटी संपली की भरती सुरू होते. म्हणजे ही घटनाक्रम हे होतच आहेत होतच आहेत होतच आहेत आणि होतच राहणार. त्याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट आहे की ते आपल्याला माहित आहे का म्हणून आपण या उपक्रमामध्ये ती आहे. तर भरती ओहोटीची कक्षा, भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा असं म्हणतात. समजलं? म्हणजे तिचं कुठपर्यंत मर्यादा आहे हे सगळं काही ह्याच्यामध्ये आहे. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते. किती? 30 सेंटीमीटर. त्याच्यानंतर किनारी भागात ही कक्षा वाढत जाते आणि भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर अशी असू शकते. आपल्या भारत देशातली द्वीपकल्प आहेत ते आपल्याला माहीतच आहे. द्वीपकल्पांचा अभ्यास आपण ह्याच्यापूर्वी केलेलाच आहे. तर त्या किनारी भागामध्ये तर जगभरातील सर्वाधिक कक्षा ही फंडीच्या उपसागरात उत्तर अमेरिकेच्या ईशान्यामध्ये म्हणजे हे तिथलं स्थान आहे की तिथं ही कक्षा कशा रीतीची असते. कुठे? उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस ही कक्षा 1600 सेंटीमीटर पर्यंत असते. कितीपर्यंत असते? 1600. आणि भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा हे खंबातचं जिथं आखात आहे येथे आहे. तिथे तुम्हाला आढळून येईल ही कक्षा. ती सुमारे जवळजवळ 1100 सेंटीमीटर आहे. आलं लक्षात? किती सेंटीमीटर आहे? 1100. तर आता ही झाली आपल्या भरती ओहोटी बद्दलची एक कक्षेबद्दलची छोटीशी माहिती. आता पुढे जाऊया आपण. पुढं आता भरतीची वेळ ही रोजच्या रोज कशी बदलते ह्याच्यासाठी एक छोटस चित्र पण आपण बघतोय आणि उपक्रमामध्ये काही आपण जे काही विस्तारित केलेलं आहे त्याचा पण आता आपण अभ्यास करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे चित्र दिसते की त्याच्या बदली कशा होतात. आपण विस्तृतीकरण बघितलं तर आता अजून बघणार आहोत की आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे बिंदू आहे भरती आहे. आता कुठे आहे हा क बिंदू? व्यवस्थित बघा. लक्षात आलं? क बिंदू कुठे आहे? तिथं. तिथं काय येणार आहे? भरती येणार आहे. ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपादित स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येणार आहे. त्या दुसरा पण बिंदू आहे. ह्या आकृतीचं संपूर्णपणे विस्तृतीकरण आपल्या खाली लिहिलेलं आहे जे मी तुम्हाला आता सांगत आहे आणि त्याप्रमाणे आपण तिथे बघत आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे की क हा बिंदू बघा, नीट बघा. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. क हा बिंदू ड या बिंदूकडे 12 तासांनी येणार. त्याच्यानंतर आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल. 360 अंश. लक्षात आलं कशा रीतीने बदल होत आहेत सगळे इकडचे तिकडे. थोडस अवघड आहे समजायला तुम्हाला पण परंतु तुम्ही व्यवस्थित ते समजून घेणार कारण आकृती बरोबर आपलं स्पष्टीकरण हे चालू आहे. याच प्रकारचा बदल आता ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडेल. म्हणजे जसा क च्या बाबतीत झाला तसाच ड च्या बाबतीत सुद्धा होणार तोच बदल.
जेव्हा ड बिंदू हा क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती. त्याचप्रमाणे आलं लक्षात इथपर्यंत. आता पुढे, कारण या दरम्यान 12 तासामध्ये चंद्र देखील थोडा पुढे 6 ते 15 पर्यंत गेलेला असेल, म्हणून हा ड बिंदू चंद्रासमोर च2 वर येण्यास सुमारे 25 मिनिटं लागतील. 25 मिनिटं किती लागतील? जास्त लागतील. बघा त्याच्या दिशेने बाण पण केलेला आहे आणि विस्तृतीकरण इथं आहे, बरोबर. त्याच्यानंतर 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल. हे भरती ओहोटीचे कसे बदल होत आहेत ह्याच्याबद्दलची ही माहिती आणि त्याच्याबद्दलची आकृती तुम्हाला बरोबर लक्षात येतच असेल की कशा रीतीने हे होत आहे. त्याच्यानंतर परत पुढे त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येणार आहे. विरुद्ध बाजूला भरती काटकोनात हे आपण अगोदरच सगळं काही शिकलेलो आहे, तेच आहे. त्याच्यानंतर पुन्हा सुमारे 12 तास 25 मिनिटांनी आता परत बदलणार, वेळ परत पुढे अजून जाणार. 12 तास 25 मिनिटांनी क एक च्या बिंदू चंद्रासमोर चंद्र 3 हे बघा इथं आहे आपल्या चंद्र 3 आणि क1 आणि चंद्र 3 तर येऊन दुसऱ्या वेळी भरती अनुभवेल. आता ही दुसऱ्या वेळेसची आहे. तेवढे तास गेलेले आहेत 12 तास आणि 25 मिनिटं आणि त्याच वेळी ड1 च्या ठिकाणी भरती असेल. ड1 म्हणजे त्याच्या समोर आहे बघा. लक्षात आलं? ही पृथ्वी आहे आणि त्याच्यावरती हे कसे बदल होत आहेत आपले भरती ओहोटीचे समुद्रामध्ये काय काय उलटापालट कशी काय होते ते आहे. त्याचं विस्तृतीकरण आकृती बरोबर आहे. त्याच्यानंतर किनारी भागात दिवसातून म्हणजे 24 तासात साधारणार्थ 2 वेळा म्हणजे एक रात्र एक दिवस म्हणजे 24 तास 12 तास आणि 12 तासाची रात्र म्हणजे 24 तासामध्ये 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी येते. आता रात्री तर आपण बघायला जात नाही, पण दिवसा आपण गेलो समुद्राच्या किनारी तर आपण नक्कीच आपण दृश्य बघू शकतो. 2 भरतीच्या वेळातील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटाचा असतो. हे राहून आणि पहिल्यापासून पाठाच्या सुरुवातीपासून आपण हे अंतर बघत आहोत, बरोबर आहे की किती वेळाने हा बदल होत आहे. आलं लक्षात? चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण पुढे अभ्यास करणार आहोत लाटांचा. आता समुद्राची भरती ओहोटीमध्ये ज्या पाण्याच्या लाटा येतात त्या लाटांचा आपण विस्तृतरित्या अभ्यास करतोय. लाटा तर तुम्ही बघितल्याच असतील. समुद्र किनारी गेल्यानंतर तुम्ही नक्की आणि आवर्जून त्या लाटांमध्ये उड्या मारता, खेळता, त्याच या लाटा आहेत. आता त्यांचा अभ्यास आहे आपल्याला करायला. तर वाऱ्यांकडून मिळणाऱ्या शक्तीने ऊर्जा म्हणजेच पाणी हे गतिमान प्रवाह होतो. वारा येतो, वाऱ्यामुळे काय होतं की ती लाट पुढे 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 येत राहते. परत दुसरी लाट पुढे 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 म्हणजे एका पाठोपाठ एक येतच असतात आणि ते सागर जल ढकललं जातं आणि पाण्यावर कसे तरंग तयार होतात त्यांना लाटा म्हणतात. लाटा तर तुम्ही बघताच ना, आता समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर जी लाट येते त्याच लाटा आहेत. लाटामुळं सागराचं पाणी हे वर खाली व किंचित मागे पुढे होतं, कारण पाणी पुढे ढकललं जातं आणि लाट गेल्यानंतर पाणी आतमध्ये खेचलं जातं समुद्रामध्ये. आलं लक्षात? फरक बघितला लक्षात कसा आला? लाटा पुढे मागे होतात कशा? कारण ती ऊर्जा तिला बाहेर आणते, त्या पाण्याला गतिमान होऊन पाणी बाहेर येतं तर मग पुढे होतात आणि ते गतिमान होऊन परत तेवढ्याच जोराने परत मागे जातं. तर ते अशा प्रकारे किंचित मागं सुद्धा जातं आणि या लाटा त्यांच्यात सामावलेली जी ऊर्जा असते ही किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. आतमध्येच नाही राहत, फक्त समुद्रातच डुबक्या मारत नाही, तर ते काय करतात किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात त्या लाटा आणि तिथपर्यंत येऊन मग थडकून मग त्या आतपर्यंत जातात. अशा रीतीने या लाटांचं कामकाज चालू असतं आणि उथळ किनारी भागात तर त्या येऊन फुटतात. म्हणजे किती प्रचंड लाटा असतात बघा.
मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये, कारण तुम्हाला तर माहीतच आहे. कारण त्याच्यातच समुद्रावर पाण्यामध्ये लाटांमध्ये खेळणं नाही होणार, असं तर होणारच नाही. त्याच्यामुळे हे विस्तृतीकरण आहे आपलं. त्याच्यानंतर लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक आणि नियमित घडणारी घटना आहे. कधी पण जा तुम्ही 24 तास कधी समुद्रात जा, लाटा या येतच असतात आणि नेहमीच घडणारी ही घटना आहे. आता पुढे जाऊया. पुढच्या भागामध्ये म्हणजे आपल्या उपक्रमामध्ये आपण बघत आहोत आपल्या ह्या उपक्रमात की लाटेची रचना. तर लाटेची रचना कशी असते हे बघा, अशी 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 असते. त्याचप्रमाणे अशी. तर त्याचप्रमाणे वाऱ्यामुळं सागरी जळ उचललं जातं, म्हणजे समुद्राचं पाणी उचलून परत खाली, मग परत त्याच्यामध्ये खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या त्या उंच भागाला म्हणजे वरती जेव्हा येते तेव्हा शीर्ष आणि खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. द्रोणी म्हणजे खाली खोलगट खड्डा तयार होतो, जर बघितला तर अगदी नीट. आणि वेगवान वारा एकाच दिशेने येत असल्याने वारा कसा एकाच दिशेने असा वेगात वाहत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की मोठ्या लाटांची निर्मिती त्याच्यामुळे होती. जेवढी मोठा वारा येणार तेव्हा ती मोठी लाट उसळून खाली आदळते. अशा रीतीने ते लाटा चालूच असतात. आलं लक्षात? आता पुढे ही लाटेची रचनेची आपली एक छोटीशी कृती आहे, म्हणजे एक आकृती आहे ती बघा. शीर्ष कशाला म्हणतात? लाटेची उंची वरती, मग खालचा जो खोलगट भाग असतो त्याला द्रोणी. त्याच्यातून तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येणार आहे. आता पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत की भरतीची वेळ ही रोजच्या रोज बदलत असते, तर त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. लाटा कशाला म्हणतात हे तुम्हाला लिहायचं आहे आणि लाटेची रचना. आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला.